कन्हान येथून शिर्डीकडे साई पालखी पदयात्रेचा भव्य शुभारंभ। जय साईरामच्या जयघोषाने शहर दुमदुमले, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत। श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई राम पालखी सोहळा समिती कन्हान यांच्या वतीने आयोजित साई पालखी पदयात्रेचा गुरुवारी दिनांक 5 मार्च भव्य शुभारंभ करण्यात आला। हजारो साई भक्तांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत शिर्डीकडे प्रस्थान केलं। जय साईरामच्या अखंड जयघोषाने कन्हान परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। सकाळी 9 वाजता इंदिरानगर येथील साई मंदिरात विधिवत अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली। त्यानंतर पालखी यात्रेस प्रारंभ झाला। अजय ठाकरे, साई ठाकरे, भार्गव ठाकरे, शकुंतला ठाकरे, रुपाली ठाकरे, ज्योती ठाकरे व रिधम वानखेडे यांनी यात्रेकरूंना अन्नदान करून सेवाभाव जोपासला। साई नामस्मरणाच्या गजरात पालखीने साई मंदिरातून प्रस्थान केलं। तारसा रोड मार्गे भ्रमण करत पालखी संत तुकाराम मंदिरात पोहोचली, जिथे भाविकांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभिवादन केलं। त्यानंतर गहू हिवरा चौक, शहीद प्रकाश देशमुख चौक, तारसा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व गांधी चौक मार्गे मिरवणूक कन्हान नदी पुलावरून आडापूल येथील साई मंदिरात दाखल झाली। दर्शनानंतर पालखी कामठा नागपूर मार्गे शिर्डीकडे रवाना झाली। यात्रेदरम्यान विविध ठिकाणी भक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले। मीना कळंबे मित्रपरिवार, सनातनी धार्मिक संस्था कन्हान तसेच अनेक सामाजिक संस्थांनी फुलांची उधळण, फळ व शरबत वाटप करून साई भक्तांचे जल्लोषात स्वागत केले। ही पदयात्रा 21 दिवस विविध गावातून भ्रमण करीत बुधवार दिनांक 25 मार्च रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे मुक्काम करणार आहे। गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी निमगाव येथील श्री साई पालखी निवारा येथून भव्य मिरवणूक निघून खंडोबा मंदिर मार्गे शिर्डीतील साई समाधी मंदिरात पोहोचेल। श्री राम जयंतीनिमित्त शिर्डीत विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर पालखी कन्हानकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे। भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरलेली ही पालखी पदयात्रा कन्हानकरांसाठी आध्यात्मिक उत्सवाचे पर्व ठरत आहे। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क कन्हान प्रतिनिधी ऋषभ बावनकर।